नमस्कार, साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण फलटणमध्ये आहोत आणि फलटणमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राज्य गट शिवसेना या गटाची सध्या मुलाखती चालू आहेत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी या निवडणूक लढण्यासाठी अनेक नेते मंडळी कार्यकर्ते सध्या इच्छुक आहेत आणि त्यांच्या मुलाखती सध्या इथे चालू आहेत। सर, आपलं नाव सांगा आणि कोणाची आपण मागणी करताय, काय सांगता? हॅलो, मी दादासाहेब सुभेदार कापसे, माजी चेअरमन निंबळक सोसायटी। तर आम्ही इथं आपल्या बरड गटातून आमच्या सौ वैशाली संदीप कांबळे यांच्या तिकिटाच्या मागणीकरता सर्व एकत्र जमलेलो आहोत। सर्वांनी राजेसाहेबासमोर, आमदार साहेबासमोर आणि आपल्या कमिटीसमोर, शिवसेना कमिटीसमोर ही आपली तिकिटाची मागणी केलेली आहे। तरी त्यांना तिकीट हे निश्चित मिळणारच आहे, कारण त्यांचं जवळजवळ 5-7 वर्षे महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे। महिलांशी त्याचा भरपूर कॉन्टॅक्ट आहे आणि त्याच्यामुळं त्यांना तिकीट हे निश्चित होणारच आहे। याबद्दल मला तरी काय शंका वाटत नाही, कारण त्यांचं कामच असं जोरात आहे आणि त्यांचं महिलांशी कॉन्टॅक्ट बी भरपूर आहे, सर्व महिलांशी। आणि निंबळक गाव पूर्ण त्यांच्या पाठीमागं उभं राहणार आहे, याबद्दल मी त्याची ग्वाही देतो। आणि बोला, आपण आता यांची निवडणूक केलेली आहे, तर का त्यांचीच काही निवड केली आणि का त्यांना उमेदवार मागता? कारण काय, त्या महिलाशी आणि महिला सक्षमीकरणाशी गेली 5-7 वर्षे ते काम करत आहेत आणि फलटण पूर्व भाग तर असू द्या, पण पूर्ण फलटण तालुक्यातल्या महिलांना काय सामाजिक काय सुविधा असतील कुठं आपल्या सरकारतर्फे, त्या सर्व सुविधा त्यांनी मिळवून द्यायचं काम केलं आहे। महिला प्रशिक्षण केलेलं आहे त्यांनी, शिलाई मशीन असो, कुठल्याही बाबतीत ट्रेनिंग द्यायचं असेल तर त्या प्रत्येक रविवारी कुठल्या ना कुठल्या तरी गावात ते जाऊन ती ट्रेनिंग घेतात आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करत असतात। त्याच्यामुळे त्यांना तिकीट मिळावं असं मला तरी वाटतं निदान। तर आता जिल्हा परिषद गटातील उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। ताई, आपलं नाव सांगा आणि का आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात? नमस्कार, मी सौ वैशाली संदीप कांबळे, राहणार निंबळक, तालुका फलटण, जिल्हा सातारा। सध्या बरड गट हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला असून या गटामधून मी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीसाठी इच्छुक आहे। या ठिकाणी आपल्या फलटण संस्थानचे अधिपती आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब आणि आमच्या डोक्यावरती ज्यांनी वरदहस्त ठेवला असे आमचे कैलासवासी आदरणीय मोहनराव नाईक निंबाळकर बापू आणि आदरणीय भोजराज नाईक निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेली 20 वर्ष आम्ही राजगटाचं काम अगदी निष्ठेने करत आहोत, प्रामाणिकपणे करत आहोत। या ठिकाणी माझं शिक्षण जर सांगायचं झालं तर MSc MAd DSM असून मी या ठिकाणी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालयात उपशिक्षक या पदावरती कार्यरत आहे। शैक्षणिक कामकाज करत असतानाच या ठिकाणी सामाजिक कार्याचीही आवड असल्यामुळं या पूर्व भागातील महिलांच्यासाठी महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हा उपक्रम हाती घेतला आणि त्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारचे रोजगाराच्या संदर्भातील असणारे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। किंबहुना त्यामध्ये मी बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहे। या ठिकाणी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना महिलांच्यापर्यंत किंवा त्या तळागाळातील लोकांच्यापर्यंत, गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असते। दर रविवारी या ठिकाणी माझा कॅम्प असतो आणि या कॅम्पमध्ये माझ्याकडं येणारा, मग तो कोणत्या गटाचा असेल किंवा नसेल, तो माझ्यापर्यंत येतोय। या माझ्याकडे आल्यानंतर त्या गरजू लोकांना ज्या काही समस्या असतील, ज्या काही त्यांच्या मागण्या असतील, त्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांना पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना विनामूल्य लाभ पोहोचवण्याचं काम माझ्यामार्फत मी चालू ठेवलेलं आहे। फक्त पूर्व भागच नाही तर फलटण तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शहरी भागामध्ये सुद्धा मी महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी मी यशस्वीपणे पूर्ण पार पाडलेला आहे। आणि या ठिकाणी तळागाळातील ज्या महिला आहेत किंवा ज्या आर्थिक
विवंचनेमध्ये अडकलेली जी कुटुंब आहेत त्या कुटुंबांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मी प्रशिक्षण देऊन आज स्वतःच्या पायावरती त्यांना उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेली आहे. महिला बचत गट असेल किंवा अगदी बचत गटामध्ये जरी महिला नसतील तरी अशा महिलांना शासनाच्या ज्या वेगवेगळ्या कर्ज योजना आहेत त्या कर्ज योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण सांगितलं होतं की महिलांसाठी मी जास्त काम करेल. अनेक इथं ग्रामस्थ आहेत, तर यापुढं आपलं नाव सांगा आणि आपण सर्व ग्रामस्थ इथं उपलब्ध आहात. काय नक्की तुमची मागणी आहे राजगटाकडे? शिवसेनेचं काम आपण सर्वजण एकत्र येऊन करतात, काय मागणी तुमची? आमची निंबळ गावातर्फे एकच मागणी आहे की सौ वैशाली संदीप कांबळे यांना बरड गटातून तिकीट मिळावं आणि जर तिकीट मिळालं तर त्या नक्कीच विजयी होतील असं आम्हाला तरी सध्या वाटते. आणि त्यांचं काम एक महिला सक्षमीकरणाचं फार मोठं पूर्व भागात आहे. पूर्व भागात निंबळक हे गाव ऐतिहासिक गाव आहे आणि ह्या गावात जवळजवळ 5,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावात त्यांनी त्यांच्या त्या उच्च शिक्षित असून त्या उपशिक्षिका असूनसुद्धा शनिवार रविवार आणि सुट्टीच्या काळामध्ये एकही दिवस त्या घरी बसलेल्या नाहीत. कंटिन्यू त्या महिला सक्षमीकरण असेल किंवा सामाजिक कार्य असेल निंबळकमधला आणि राजेगटाच्या त्या अत्यंत ते पती पत्नी एकनिष्ठ आहेत. म्हणजे आजच नाही, जवळजवळ 1998-99 पासून त्या अशा समाजकार्यात सतत काम करत आहेत. बऱ्याच वेळा मागही त्यांनी तिकीट 1-2 वेळा राजगटांच्याकडे मागितलं होतं पण त्यांना ते दिलं नाही. तरीसुद्धा ते कसलेही नाराज झाले नाहीत. हे पती पत्नी कंटिन्यू काम करत राहिले आणि ते राजगटाचे अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ते काम करतात आणि त्यांच्या मागं आम्ही संपूर्ण गाव उभं आहे आणि आम्हाला ते तिकीट आम्ही मागणी केलेली आहे ते मिळेलच आणि तिकीट मिळाल्यानंतर आम्ही जोमानं प्रचार करून त्या 101% विजयी होतील यात कसलीही शंका नाही. तर दुसरे काय ग्रामस्थ आहेत, आपली काय मागणी आहे, काय सांगताल? बाबासाहेब गंगवणे या ठिकाणी आम्ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण या चिन्हासाठी वैशालीताई कांबळे यांची मागणी केलेली आहे. खरं तर त्या ठिकाणी हे जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं नेतृत्व जावं अशी आमची अपेक्षा आहे आणि हे अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही का घेतलेले आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी गावेगावे जाऊन महिलांसाठी जे काही असणारे प्रश्न आहेत हे कोणत्या समाजाचे आहेत हे महत्त्वाचं नसून त्यांचं काम पूर्ण करण्याचं त्यांनी अतिशय ध्येय समोर ठेवलेलं होतं आणि प्रत्येक वर्ष त्या ठिकाणी ते गावोगावी जाऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या लोकांची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. खरं तर त्या ठिकाणी त्या स्वतः खर्च करून त्या गावापर्यंत पोहोचलेले आहेत आणि लोकांची जी असणारी विवंचना आहे ते समजून आणि सांभाळून घेऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि म्हणून आमची सर्वांची विनंती अशी असेल की आम्हाला या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी प्रभागाचा पूर्ण विकास करण्यासाठी वैशालीताई कांबळे यांना उमेदवारी मिळावी अशी त्या ठिकाणी विनंती करतोय. तर आता आपण पाहिलं की अनेक नागरिकांनी त्यांच्या उमेदवारीची मागणी केली. सर, काय सांगताल आपण? मी मेघराज नाईक निंबाळकर. आमच्या निंबाळक गावामार्फत सर्वांच्या विचारानं महिलांच्या सगळ्यात जास्त महिलांची मागणी जास्त आहे. महिलांची मागणी की वैशाली त्यांना तिकीट मिळावं. वास्तविक हा गट पुरुष असूनसुद्धा आम्ही महिलेला मागतो आहे कारण त्यांनी महिलेचं काम जास्त चांगल्या प्रमाणात केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकनिष्ठा कशी असावी हे आमचे वडील मोहनराव बापू नाईक निंबाळकर ह्यांच्या खाली त्यांनी जवळजवळ 30 वर्ष मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ह्यात काही शंका नाही की ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम जोरात गटाकरता करतील एवढं मी बोलतो आणि वैशाली त्यांना कांबळे यांना तिकीट मिळेल ह्याची 100% खात्री देतो. धन्यवाद. हे सर्व वैशालीताई यांच्यासाठी तिकिटाची मागणी करण्यासाठी सर्व निंबळक गाव आणि पंचक्रोशीतील काही नागरिक सर्व इथं आले होते आणि आपण सर्व ताकदीने इथं आला आणि ताईंसाठी तिकिटाची मागणी केली. आपण सर्वजण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.